नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे, तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूजकडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क क्रमांक आहे 9967006434. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सदस्यांवर गुन्हा दाखल. खोट्या सह्या करून बनावट कागदपत्र बनवून अफरातफरी केल्याचं प्रकरण. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरब ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह तब्बल 7 ग्रामपंचायत सदस्यांवर खोट्या सह्या, खोटे कॅशबुक, बनावट कागदपत्रे तसेच पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सरपंच छाया महेंद्र भोईर यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की वरब गावच्या सरपंचपदी अनुसूचित जमातीच्या छाया महेंद्र भोईर यांनी 8 फेब्रुवारी 2021 पासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ऑगस्ट 2021 रोजी पासून वरब ग्रामपंचायतीमध्ये तानाजी पाखरे हे रुजू झाल्यापासून ग्रामपंचायतीमधील संदीप देवीदास पावशे, राजश्री प्रकाश गोंधळे, महेश एकनाथ गोंधळे, दीपिका स्वप्नील भोईर, मीना गुरुनाथ कुर्ले, रवीना विजय भोईर, निलेश सुरेश कडू यांनी आपापसात संगनमत करून ऑगस्ट 2021 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सरपंच छाया महेंद्र भोईर यांचे शिक्षण 4थी पर्यंत झालेले असल्याने त्यांची सही सोपी असल्याच्या कारणाने त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट व खोटे कॅशबुक तयार करून तसेच खोटे व बनावट तयार करून तसेच ग्रामपंचायतीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून ग्रामपंचायतीच्या पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सरपंच छाया महेंद्र भोईर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4), 316(5), 338, 336(3), 340(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मारुती नलावडे हे करीत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.